नमस्कार, स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इनसाइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती। आपण पाहणार आहोत शिवाराची श्रीमंती हा पाठ। आर्द्रा नक्षत्रावर पेरलेली जिरायत जमिनीतील बाजरी चांगली वाढली। पोटरीतून लांब दांड्याची शेलाटी कणसे बाहेर पडली आणि लवकरच जांभळ्या फुलोऱ्याने फुलून गेली। मधमाशा कणसांभोवती फिरू लागल्या। पिवळ्या रंगाची फुलपाखरे जोडी जोडीने तरंगत येऊन कणसावर बसू लागली। बाजरी बरोबर पेरलेले कडधान्याचे वेल पसरू लागले। मटकीच्या शेंगांचे झुपके दिसू लागले। हलग्याला जोम आला। तुरीच्या उभारी झाडावर सावळ्या शेंगा दाण्यांनी भरू लागल्या। भुईमुगाच्या मुळ्या अंडी धरू लागल्या। लवकरच जांभळ्या फुलोऱ्याने डवरलेली कणसे बाजरीच्या चमकदार दाण्यांनी टचटचली। चवळीचे थवे भरारत येऊन ते दुधाने भरलेले दाणे खाऊ लागले। बाजरी चांगली तयार झाली। दसरा आला। शिलंगणाच्या सोन्याबरोबर बाजरीची नवी कणसेही लोकांनी वाटली आणि मग काढणीची गडबड सुरू झाली। 5 महिने रानात उभी असलेली बाजरीची जोमदार धाटे विळ्याच्या तडाख्याने जमिनीवर झोपली। लगोलग पेंढ्या एकत्र उभ्या करून शेतकऱ्यांनी बुचड्या घातल्या। सकाळ संध्याकाळ होले चिमण्या त्यांच्यावर गर्दी करू लागल्या। ज्याला नड होती त्याने लगेच मोडणी करून कणसे बडवली। जनावरे कुरकुरीत सडमाड खाऊ लागली। घरची माणसे बाजरीच्या हिरव्यागार भाकरी खाऊ लागली। हळूहळू कडधान्यही निघाली। मोकळ्या झालेल्या रानांतून जनावरे हिंडू लागली। बाजरीची तांबडी राने उजाड दिसू लागली। कडक थंडी पडू लागली। चगळ चोथा पेटवून लोक शेकोटी घेऊ लागले। गारव्याने त्यांची तोंडे तडकली। ओठ फुटले। ओढ्याच्या निवळ शंख पाण्यावर सकाळच्या प्रहरी धुके तरंगताना दिसू लागले। दरम्यान श्रावण मासी पेरलेली ज्वारी बळावली। धाटे कमरेला लागू लागली। मध्ये घातलेले करड्याचे पट्टे काट्याला आले। हरभऱ्याला जांभळी फुले आली आणि बघता बघता ज्वारीची गोंडेदार कणसे दिसू लागली। करड्याला पिवळी केशरी फुले आली। हरभऱ्याला पोचट धाटे लोंबू लागली। हिरवे बाटूक खाऊन जनावरे बैदुलासारखी गोल गरगरीत झाली। शिंगांनी माती उकरून डिरक्या मारू लागली। भल्या सकाळी रानात पेटलेल्या अंगठ्यांचा धूर आभाळात चढू लागला। तरण्या पोरांनी हुरड्याचा खुराक सुरू केला। म्हातारे कोतारे सुद्धा कुटून हुरड्याची चव घेऊ लागले। बायका मुली सवड काढून 4 दाणे तोंडात टाकू लागल्या। दरसाल या दिवसात येणारी परदेशी पाखरे बोलावणे धाडल्यासारखी आली। क्रॉंग क्रॉंग आवाज करीत त्यांचे थवे निळ्या स्वच्छ आभाळातून उडू लागले। उंच उंच पायाची ही पाखरे पिकावर पडू लागली। गोपनीने धोंडे फेकून व डब्याच्या आसोडाचा आवाज करून शेतकरी त्यांना उठवू लागले। फुलांवरील मध गोळा करून मधमाशांची अडचणींच्या जागी पोळी केली। डहाळ्या पाडण्याची कुर्राडी घेऊन पोरे राणे वेधू लागली। पोळी शोधून त्यातील गोड मध खाऊ लागली। मग ज्वारीची पिके निघाली। करडा निघाला। हरभरा निघाला। खळ्याची धमाल सुरू झाली। लोकांनी खळी शिंपली। तिवडा रोवला। बायकांनी कणसे मोडली। शेतकऱ्यांनी बैल जोडून पात घातली। उफणणी झाली। वाऱ्याबरोबर भुसा उडून गेला आणि मोत्यासारख्या शुभ्र ज्वारीच्या राशी खळ्यात पडल्या। शेतकऱ्यांनी राशी मोजल्या। पोती भरली। पाखरांनी व गुरांनी खाऊन उरले ते धान्य शेतकऱ्यांच्या घरी आली। सुगी संपली। पाखरे पांगली। रानांतली कामे कमी झाली। लोक घटका निवांत बसू लागले। कोल्हाटी दरवेशी गारुडी लोक गावात येऊन चावडी देवळापुढे खेळ करू लागले। लोक गर्दी करून बघू लागले। गावातील धनगरांची तरुण मुले गोळा होऊन गजी नाचू लागली। त्यांनी रंगीबेरंगी रुमाल दोन्ही हातात घेतले आणि मोठा फेर धरला। पिपाणी वाजू लागली। झांज वाजू लागली। हातातले हिरवे तांबडे रुमाल हवेत उडवीत धनगर धुंद होऊन नाचू लागले। फेराच्या मध्यभागी भला मोठा ढोल गळ्यात घेऊन उभा राहिलेल्या ढोल्या ढोल घुमवू लागला। इडीबांग डिपांग डिबीवाडी डिपांग 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 असा हा व्यंकटेश माडगुळकर यांचा पाठ शिवाराची श्रीमंती। असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी इनसाइट्स या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।